मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये 30 मे पासून रणरणत्या उन्हामध्ये अन्न पाणी न घेता उपोषण करण्याची घोषणा केली आहे। दरम्यान आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपचे आमदार प्रसाद लाड जरांगेंची अंतरवाली सराटी इथं जाऊन भेट घेणार आहेत। दुपारी 12:30 वाजता ही भेट होणार आहे। जरांगे यांच्याशी चर्चा देखील करणार असून मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत तसंच आजपर्यंत सरकारनं केलेल्या अंमलबजावणीची माहिती देखील दिली जाणार आहे। जरांगे यांनी कोणतंही उपोषण करू नये अशी विनंती देखील विखे लाड यांच्याकडनं जरांगे यांना केली जाणार आहे। दरम्यान आजच्या चर्चेमधून जरांगेंच्या उद्यापासून होणाऱ्या उपोषणावर काही तोडगा निघतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला, परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केला आहे आपण। ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये सावलीत मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना, समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचं आहे। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे। जे काही गुन्हे मागे घेण्याबद्दल आंदोलकांच्या जे काही शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याचा प्रश्न असेल, आता बऱ्यापैकी सरकारने कार्यवाही केलेली आहे। आता त्याच्यामध्ये जे काही उणिवा दिसत आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, मान्य जरांगे पाटलाच्या म्हणण्याप्रमाणे, तर जाऊन त्यांच्याशी चर्चा करून जे त्यांना या सगळ्या उणिवा शासनाने कशा दूर केल्या आहेत, काही गैरसमज असतील त्यांचे, तर ते आपल्याला दूर करता येतील। परंतु मला वाटतं अतिशय सकारात्मक पाऊल सरकारने टाकलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते सरकारची भूमिका समजून घेतल्यानंतर ते काय उपोषण करणार नाही अशी मला खात्री आहे। तुमचा आणि जरांगे पाटलांचा काही फोनवरून संवाद झाला आहे या संदर्भामध्ये? जरांगे पाटलांचा माझा संवाद नाही आहे, परंतु जे काही निर्णय आम्ही शासन म्हणून घेतलेले, उपसमिती म्हणून घेतलेले आहे ते त्यांना आपण कम्युनिकेट केलेलं आहे, म्हणजे एक लिखित स्वरूपात त्यांना ते कम्युनिकेट केलेलं आहे। तरी ज्या सरकारनं कमिटमेंट्स मागच्या आंदोलनाच्या वेळेला केल्या होत्या त्यातल्या अनेक कमिटमेंट्स अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्यासाठी जे विहित कालावधी दिला होता तो देखील उलटून गेला, मात्र तरीसुद्धा कुठलीही अंमलबजावणी या संदर्भात झालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। मी म्हणून म्हटलं की त्यांच्या जी काही त्यांच्या मनातली संदिग्धता दिसते अंमलबजावणीबद्दलची किंवा काय, तर माझ्या दृष्टीने तर अंमलबजावणी आम्ही अतिशय प्रभावी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचे टाईमलाईन्स ठरवलेल्या आहेत, त्याप्रमाणे वेळोवेळी त्याचा आढावा पण घेतो आहे। तर काही कायदेशीर बाबी उपस्थित होतात, त्यामुळे एखाद्या उदाहरण व्हॅलिडेशन करायचं, व्हॅलिडिटी करण्याला काय विलंब लागतो, कारण त्या कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी सगळ्या आहेत। त्यामुळे याचा अर्थ सरकार कार्यवाहीच करत नाही असं म्हणणं चुकीचं आहे। जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की 58 लाख कुणबी नोंदी ज्या निघालेल्या आहेत त्याचं प्रमाणपत्र तुम्ही कधी देणार आहात असं एक त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे सरसकट। नाही, 58 लाख कुणबीच्या नोंदी निघण्याचा प्रश्नच नाही आहे। या उलट म्हणजे त्या ज्या निघाल्या आहेत त्या तर सगळ्या एकूण राज्याचा आपण विचार करतो। आता मराठवाड्यामध्ये हैदराबाद गॅजेटनंतर साधारण मला वाटतं एकतर 2.5 लाखाच्यापेक्षा जास्त आपण दाखले दिलेले आहेत। मला वाटतं आमची उपसमिती कार्यवाही करण्यात आणखीन त्याला थोडा वेग देऊन, कारण हैदराबाद गॅजेट सगळ्यात मोठी अडचण काय होते की तिथं नाव नाही आहे, नंबर आहे। आता नंबरप्रमाणे त्या गावातली वंशावळी सिद्ध करणं वगैरे त्याला जो वेळ लागतो। आता त्या क्षेत्रीय पातळीवर काही अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा दिसतो आहे, काही अधिकारी जाणीवपूर्वक ह्या अशा प्रकारच्या जे दाखले देण्यामध्ये टाळाटाळ करतात, अशा काही तक्रारी आलेल्या आहेत। परंतु मला वाटतं की आमची उपसमिती स्थापन झाल्याच्या नंतर जो 61,000च्या वर दाखले आपण दिलेले आहे। आता त्याला लागणारी जेवढी व्यवस्था आहे, म्हणजे त्या जुन्या उर्दूच्या लिपी आहेत किंवा त्याच्यातलं जे समजून घेण्याचे काही निवृत्त लोकांना आपण घेतलेलं आहे की त्यांनी ते त्याप्रमाणे कार्यवाही करावी। पण मला वाटतं की त्यांचं जो म्हणणं आहे जरांगे पाटलाचं 58 लाख वगैरे दाखले सरसकट देण्याबद्दल,
तर त्याचं मला वाटतं कोणीतरी तो गैरसमज करून दिलेला आहे. तर तो नंतर त्याला एकदा वस्तुस्थितीसमोर मी मांडणार आहे की काय प्रत्यक्ष काय काय कार्यवाही करतो आपण. त्यांच्याशी प्राधान्य मागणी आहे. तर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आपल्याला सविस्तर माहिती घ्यायची. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, एकीकडे जरांगे पाटलांनी उद्यापासून उपोषण करणार अशी घोषणा केलेली आहे, दुसरीकडे आज सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची भेट घ्यायला जात आहे. त्यामुळं उद्यापासून होणाऱ्या उपोषणापासून जरांगेंना थांबवणं एक मोठं आव्हान सरकारच्या समोर आहे. निश्चितपणे सरकारपुढं एक मोठं आव्हान असणार आहे. जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आता एक 10वं उपोषण आहे. 9 उपोषणं त्यांनी आंतरवाली सराटीला केली आणि 1 उपोषण त्यांनी मुंबईत केलं होतं. शेवटचं उपोषण मुंबईत झालं होतं तेव्हा राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर मान्य केलं होतं आणि त्यानुसार मराठवाड्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्या सगळ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केली होती. जरांगे पाटलांचा नेमका हाच आक्षेप आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केलं असं तुम्ही म्हणताय, मात्र अजूनही मराठा समाजातील लोकांना ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहे अशांना प्रमाणपत्र मिळाले नाही अशी त्यांची ओरड आहे. सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र सरकार दाद देत नाही. त्यासोबतच आंतरवाली सराटीमध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं, लोकांवर गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घ्यावे अशी त्यांची मागणी होती. त्या संदर्भातही अजून हालचाली झाल्या नाही. सातारा गॅझेटियर लागू करणार अशा पद्धतीचं सरकारनं आश्वासन दिलं होतं, ते सुद्धा सरकार आश्वासन पूर्ण करत नाही. त्यामुळं सरकार मराठा समाजाला फसवत आहे अशा पद्धतीचा जरांगे यांचा आरोप आहे आणि त्यामुळं आता एक आणीबाणीची लढाई लढावी लागणार अशा पद्धतीच्या विषयावर जरांगे पाटील आले आणि त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळेचं उपोषण ते रणरणत्या उन्हात करणार आहे. कुठलाही आसरा त्याला नसेल, अगदी जीव गेला तरी बेहतर अशा पद्धतीची भूमिका जरांगे यांनी मांडली आहे आणि तेच आता आंदोलन होऊ नये, उपोषण होऊ नये म्हणून सरकारची धावाधाव असल्याचं आपल्याला दिसतंय. विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड आज मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे आणि त्यांनी उपोषण करू नये, सरकारनं आतापर्यंत काय काय केलं या सगळ्यांची माहिती त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यातून उपोषणातून त्यांनी माघार घ्यावी, सरकारला आणखी काही दिवसांचा वेळ द्यावा यासाठीची ही सगळी या सरकारच्या शिष्टमंडळाची धडपड असल्याचं पाहायला मिळतंय. आता जरांगे पाटील आणि या शिष्टमंडळात चर्चा होईल. नक्की जरांगे पाटील यांचं ऐकणार का याकडे सगळ्यांच्याच नजर लागलाय. मात्र तुर्तास तरी जरांगे पाटील त्यांच्या उपोषणाच्या मागणीवर ठाम आहे आणि कुठल्याही परिस्थितीत उपोषण करणार असं दिसतंय. दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान भेट होईल आणि त्यानंतर यावर तोडगा निघणार की उपोषण होणार हे स्पष्ट होईल. निश्चितच त्यामुळे आज दिवसभर अंतरवाली सराटीमधल्या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे. तुर्तास धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी.